हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भक्कम पाठिंब्याने, आशीर्वादाने तसेच राज्यातील 13 कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. धन्यवाद. देवेंद्र फडणवीस ने मुख्यमंत्री के तौर पर शपथ ली और उसके बाद उप मुख्यमंत्री के तौर पर एकनाथ शिंदे ने शपथ ग्रहण की है. तो महाराष्ट्र में हम देख रहे हैं कि किस तरह से अब चीज़ें जो हैं वो उलट गई हैं. कुछ समय पहले तक देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री और एकनाथ शिंदे मुख्यमंत्री थे और आज वहां की तस्वीर अलग है. एकनाथ शिंदे ने उप मुख्यमंत्री के तौर पर शपथ ली. तीसरी बार देवेंद्र फडणवीस ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री के तौर पर शपथ ली है. माननीय राज्यपाल महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देतील. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री अजित आशाताई अनंतराव पवार. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी
मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. आप देख रहे हैं अजीत पवार ने भी डिप्टी सीएम पद की शपथ ली है। हस्ताक्षर करते हुए महाराष्ट्र में महायुति सरकार का शपथ ग्रहण समारोह चल रहा है। प्रधानमंत्री मोदी की मौजूदगी में शपथ ग्रहण समारोह हो रहा है। 23 नवंबर को ये चुनावी नतीजे आए थे जिसमें महायुति ने 230 सीटों पर जीत हासिल की। खुद बीजेपी का प्रदर्शन, अकेले प्रदर्शन भी बहुत ही अच्छा रहा और उसके बाद ये जब 23 नवंबर को चुनावी नतीजे आए, उसके बाद आज जब ये शपथ ग्रहण समारोह हो रहा है तो एक लंबा समय बीता। 5 दिसंबर को शपथ ग्रहण समारोह हो रहा है यहाँ पर और आज जाकर देवेंद्र फडणवीस ने मुख्यमंत्री के पद की शपथ ली है। 2 उप मुख्यमंत्री बनाए गए हैं और तमाम बड़े नेता बीजेपी के प्रधानमंत्री सहित वहाँ पे मौजूद हैं।